तर लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आहे, की ई-के-वाय-सी हे जे चालू आणि पुन्हा झालेले आहे. तर ह्या बाबतीत आता अनेकदा गव्हर्नमेंटकडनं अजून एक नोटीस आलेली आहे, ई-के-वाय-सी बाबतीत ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही. तर त्या बाबतीत आपण आता पुढे ती नोटीस पण जाणून घेऊया, की काय आहे नोटीस आणि कशाला कोणाला काय करावं लागेल आणि ज्यांचे पैसे थांबलेले आहेत, तर ते पैसे कसे येतील त्यांना. तर ते जाणून घ्यायच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचं एक सबस्क्रायबर माझ्यासाठी माझा आत्मविश्वास वाढतो. म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे मी अजून काही नवीन अपडेट कळेल तर मग मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेन. आणि माझा जे व्हिडिओ येईल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्हाला कळेल म्हणून. तर ते जे आपण जे ई-के-वाय-सी जे आहे, ते आपण ते आता नोटीस काय आलेली आहे, त्यामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की पाठीमागची जे लाडकी बहिणींची जी ई-के-वाय-सी राहिलेली होती, भरपूर अशी लाडकी बहीण आहेत, की त्यांची ई-के-वाय-सी राहिलेली होती. त्यांना संधी भेटलीच नाही. त्यांचा खूप सारा प्रॉब्लेम होतं. ई-के-वाय-सी झालीच नाही. आणि एकेकांची ई-के-वाय-सी झालेली आहे. असे कमेंट पण मला आता भरपूर यायला लागलेले आहेत, की ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, तरी सुद्धा त्यांना पैसे नाही आले. त्यांनी मला आता कमेंट करून सांगतात एक-एक लाडकी बहीण, की आमची ई-के-वाय-सी झालेली आहे दादा. आमची 2 वेळा ई-के-वाय-सी झालेलं आहे, 3 वेळा ई-के-वाय-सी झालेली आहे. तरी सुद्धा आम्हाला पैसे आले नाही. तर ह्याचं पाठीमागचं कारण काय? तर ते कारण जे आहे त्याचं ह्याच्या पाठीमागचं, की तुम्ही जिथे ई-के-वाय-सी केलेलं आहे, ती एकतर सरळ ई-के-वाय-सी झालेली नाहीये आणि तुम्ही 31 डिसेंबरच्या आत तुम्ही फक्त एक 4-5 दिवस अगोदर पण कारण की लास्टचे जे राहिले होते जे 3 दिवस 31 डिसेंबरचे 28, 29, 30 किंवा 31 हे 3-4 दिवस जे होते, त्यावेळी के-वाय-सी सरळ होत नव्हती कारण की ओ-टी-पी लवकर गेला नाही. आणि त्याच्या अगोदर जे होतं म्हणजे 20 डिसेंबर, 15 डिसेंबर ह्यावेळी जर तुम्ही ई-के-वाय-सी केला असेल, तर तुम्हाला पैसे नक्की आले असतात. आणि जरी समजा तुमचं त्यावेळी ई-के-वाय-सी चुकलेले असेल, तर आत्ता जी आपल्याला ही जी नोटीस त्यांनी दिलेली आहे, ते ह्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, की 31 मार्चपर्यंत ई-के-वाय-सी साठी दुरुस्तीसाठी त्यांनी वेबसाईट चालू केलेली आहे. तर ह्यामध्ये तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. नोटीस आत्ता जी आलेली आहे, ही नोटीस आलेली आहे. तर तुम्ही ई-के-वाय-सी तुमची दुरुस्ती करून घ्या आणि जे तुमचं जे ई-के-वाय-सी जे आहे, पाठीमागचे जे पैसे राहिलेले असेल, तर तुम्हाला ते पैसे पूर्ण तुम्हाला परत येणार. एकदा म्हणजे एकत्र येणार नाही. कारण की आता जे पाठीमागचे पण राहिलेले पैसे जे होते, ज्यांनी आता ई-के-वाय-सी रिपेअरी करून दुरुस्ती करून त्यांनी घेतले, तर त्यांना ह्यावेळी ₹1500 हप्ता आलेला आहे. त्यांना 1500 हप्त्याला ज्यांनी ई-के-वाय-सी आता मधी परवा केलेले आहेत आणि त्यांना पैसे आलेले आहेत, त्यांनी कमेंट करून सांगा, तुम्हाला हप्ता आलेला आहे का नाही? तर बाकीचे पण आता जे राहिलेले आहेत, त्यांनी पण ई-के-वाय-सी करून घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा पाठीमागचे राहिलेला हप्ता येईल आणि जे पाठीमागचे राहिलेले नोव्हेंबर, डिसेंबरचे हप्ते राहिलेले आहेत, ते हप्ता कधी येणार आहे? त्या बाबतीत त्यांनी आता फक्त एवढंच सांगितलेलं आहे, की त्यांनी ते पडताळणी करणार आणि जे ₹1500 आता यायला लागलेत, ते असं आता येत राहणार. पुढच्या ह्याच्यामध्ये ते पाठीमागचा हप्ता ते त्यांनी कदाचित देईल. आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही अजूनपर्यंत, त्याच्या बाबतीत त्यांनी फक्त एवढंच सांगितलेलं आहे, की आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यावर आम्ही आता काहीतरी टॉपिक आणू आणि त्यांच्या बाबतीत पण आम्ही काहीतरी घोषणा करू आणि त्यांच्या बाबतीत पण आम्ही लवकरात लवकर एक काहीतरी सुविधा चालू करून देईन म्हणून सांगितले तर आहेत त्यांनी. तर बघू आपण जर त्यांची लवकरात लवकर काय आली तर आपण हे करूया. आपण मागणी करत राहूया असंच. तर तुमचा सपोर्ट राहू दे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त करून आणि व्हिडिओ हा फॉरवर्ड करा जास्तीत जास्त करून. धन्यवाद.